नमस्कार मित्रांनो, मंथनच्या माध्यमातून पुन्हा भेटीला आपण आलोय। आज थोडासा मागोवा घेणार आहे, थोडंसं सिंहावलोकन करणार आहे की लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं या तिरंगी लढतीचा विषय दुरंगी लढतीवर येऊन ठेपला आणि या दुरंगी लढतीमध्ये ज्या पद्धतीनं बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे या दोन्ही उमेदवारांनी आपली प्राणपणाला लावून, आपली प्रतिष्ठा पणाला लावून या निवडणुकीमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। आज ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये 71% मतदान झालंय ना, ते 71% मतदान हे जवळपास उत्कर्षाचा एक बिंदू दिसायला लागलाय। तो एक उत्कर्षाची वाट दिसू लागली आहे आणि या उत्कर्षाच्या माध्यमातून सामाजिक चेतना आणि सामाजिक विषय कशा पद्धतीने आता खऱ्या अर्थाने प्रभावित झाले याचं हे द्योतक आहे। खूप जणांना वाटत असेल की 6% मतदान वाढलं तर काय अशा पद्धतीने, परंतु जे 6% लोकांमध्ये किंवा जी सामाजिक भूमिकेमध्ये निवडणुकी बाबतीत जी काही उदासीनता होती ना, निवडणुकीच्या बाबतीत जे त्यांच्या मनात थोडासा गैरसमज होता ना, आता तो गैरसमज बाजूला पडू लागला। खरंच आहे ना, समाज जसा जसा सुशिक्षित होईल, समाज ज्या पद्धतीने त्याची व्याप्ती वाढवेल, समाजामधल्या घटकांपर्यंत याच्या लोकशाहीच्या संकल्पना पोहोचू लागतील, तेव्हाच समाजाची उत्कर्ष आणि विकासाला खरी सुरुवात होते। पारंपरिकतेने जर विचार केला तर आधीच्या काळामध्ये समाजामध्ये निवडणुकीच्या बाबतीत एवढी जागरूकता नव्हती। सर्वसामान्य माणसाच्या मनात निवडणूक म्हणजे एक प्रश्नार्थ चिन्ह असायचं, माझं हे होईल। पण आज प्रत्येकाला कळून चुकलंय की माझा या लोकशाहीमध्ये माझं एक नैतिक कर्तव्य आहे, ती नैतिक कर्तव्य म्हणजे मतदान करणं। त्यामुळेच बहुधा बीड जिल्ह्याचं जे मतदान 71% झालंय ना, हेच 71% हे सिद्ध करत आहे की लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी आपल्या पूर्णपणे आपली जागरूकता दाखवून मतदान केलंय। आता विषय राहिला आहे तो या लोकसभेमध्ये कोणाला विजय मिळेल आणि कोणाला अपयश मिळेल। आता हे दोन दुरंगीत लढत आहे, दोन पैलवान लढत आहेत, तर त्याच्यातला एकाचा विजय निश्चित आहे, एकाचा पराभव निश्चित आहे। परंतु खऱ्या अर्थानं जी सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या काही भावना समाजामध्ये उमजल्यात, ज्या समाजामध्ये भावना पोहोचल्यात, त्या समाजातल्या भावना आता खऱ्या अर्थाने प्रगतीच्या रस्त्यावर। जेव्हा भावनिक मुद्द्यांना बाजूला ठेवून भावनिकतेचा विषय हा भावनिकतेला आपल्या बगल देऊन जेव्हा एक मतदार बाहेर पडतो ना आणि मतदाराच्या माध्यमातून आपली अभिव्यक्तीच्या माध्यमातून आपल्या दिलेल्या अधिकाराला जेव्हा व्यक्त त्या बॅलेट मशीनवर करतो ना, तेव्हाच त्या लोकशाहीचा विजय असतो। आज पंकजा मुंडे निवडून येणार का बजरंग सोनवणे निवडून येणार यापेक्षा लोकशाही ही विजय होणार हे मात्र निश्चित आहे। कारण समाजामध्ये ज्या काही प्रतिमा आणि ज्या काही गोष्टी घडवल्या गेल्यात, रुजवल्या गेल्यात, त्या गोष्टींना आता थोडंसं बाजूला फेकण्याची वेळ या लोकसभा मतदारसंघातून झालेली आहे, असं या वेळेसच्या निवडणुकीचं चित्र मिळालं। कारण की पारंपरिक मुद्दे हे खूप वर्षापासून ज्या पद्धतीने भावनिक राजकारण चालायचं, भावनिक विषयांवर मतदान व्हायचं, ते भावनिक मुद्दे जरा यावेळेस मला वेगळे दिसू लागले। कारण की यावेळेसची तरुण पिढी की आज जी सुशिक्षित आहे, या माहिती तंत्रज्ञानाने समृद्ध आहे, नवीन जागतिक स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपलं योगदान करण्याची भूमिका आहे आणि या योगदान करणाऱ्या भूमिके घेऊन पुढे वाढणाऱ्या या युवा पिढीनं जो प्रतिसाद दिलाय ना, तो प्रतिसाद सगळ्यात महत्वाचा। जवळपास या सगळ्या मतदारसंघामध्ये जर विचार केला तर या युवा पिढीनं आपला सगळ्यात जास्त पुढाकार घेतला आणि या पुढाकारामुळे सामाजिक परिस्थितीमध्ये निश्चितपणे खूप मोठे परिवर्तन होतील। या विषयांमध्ये एक नवीन पालवी फुटण्याची मला दाट शक्यता वाटते। आज जवळपास सर्व मतदारसंघांमध्ये काय 1-2 मतदारसंघ वगळले, म्हणजे 1-2 विधानसभा मतदारसंघ वगळले, तर बाकीच्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा लोकांनी दिलेला आहे। काही ठिकाणी भावनिक मुद्दे कामी आले, तर काही ठिकाणी जुन्या केलेल्या विकास कामाची पावती मिळाली, काही ठिकाणी विचार पुढे आला, तर काही ठिकाणी भावना पुढे आली। पण या सगळ्यांच्या गुंथ्यामध्ये बीड जिल्हा हा मागासलेला राहू नये हीच
सर्व मतदारांची इच्छा आहे. जवळपास सगळ्या गोष्टीनं जर सगळ्या गोष्टीचं अवलोकन केलं ना, तर या अवलोकनामध्ये सामाजिक समरसता आणि सामाजिक बंधुत्व ही सगळ्यात मोठी शिदोरी. एकमेकाचं प्रेम आणि एकमेकाचं सौख्य जर आपलं वाढत गेलं ना, तर सामाजिकामध्ये विकास होण्यासाठी सगळ्यात मोठी शिदोरीच ही आहे. पण सामाजिकतेला या शिदोरीच्या मागे भावनिकतेची जी दुर्गंध लागला होता ना, तो दुर्गंध आता पुसण्याची वेळ आहे. आणि हा समाजाने पुसलाय, याचं उत्तर येणाऱ्या 4 तारखेला आपल्याला अवश्य मिळणार आहे. कारण की ज्या क्षेत्रातून ज्या विषयातून जी विषय मोठ समाजाने बांधली आहे ना, ती बांधलेली मोठ ही कशा पद्धतीची आहे याचे उत्तर 4 तारखेला आपोआप मिळणार आहेत. कारण की 4 तारखेला जो विजय निश्चित आहे, जो उमेदवाराला जे बीड जिल्ह्यातून मतदान झालंय, त्या मतदानाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रावर जे काही आज पटलावर जी काही उमटत आहे, प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने आशा आहे. परंतु जी काही समीकरणं आज सामाजिक परिस्थितीमध्ये मांडली गेली आहे ना, ती सामाजिक परिस्थितीचं खरं वेतक आणि युवा पिढीचं लावलेली शर्त ही पूर्णपणे पराकाष्ठेला लागू. आणि या पद्धतीनं सामाजिक विकासामध्ये, सामाजिक भूमिकेमध्ये प्रत्येक वेळेस या युवा पिढीनं आपलं पुढचं एक पाऊल पुढं टाकावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार.